हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईन, हे जरी नाही कळलं हे सरत शेवटी बा, काळ बांधून देईल सरत शेवटी बा, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, हे पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोलित देखा पिंगळा महाद्वारी. काय जाणार रे बाबा आमचा अजिबात जाणार. बरं तुम्ही जो संसार संसार म्हणताय बाबा मला खरं सांगा कोणते संत म्हणले संसार करू नका? करा म्हणले ना, पण कसा करा? संसारी असावे असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. तरी सुद्धा लोकांना कळत आहे. मग तू कोवराय म्हणतात. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड आणि त्याहून दगड बरे देवा. बाबा आता काय करणार? सांगून सांगून थकलो पण देवही कळत नाही. बरं कळतात ते कुठले कळतात? मुंजावला. हा अजून काय बोलतात तुम्हाला ते भांडावला. आमचे हे देव खैस. हे आम्हाला आमचं पांडुरंग नाही कळत आम्हाला. आम्हाला आमचा अहो संपूर्ण विश्वामध्ये तुम्ही एकदा प्रदक्षिणा मारा. ज्या देवाच्या हातामध्ये कोणतं अस्त्र नाही, कोणतं शस्त्र नाही, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली जाते तो माझा भगवंत. बघा ना. तरी सुद्धा त्या भगवंताच्या चरणावरती मस्तक टेकून शनी दर्शन आहे असा जगातला एकमेव देव म्हणजे आमचा पांडुरंग जो पंढरीशी परमात्मा. जगत पाठीवरती कोणत्याही ठिकाणी जा, तुम्ही बालाजीला जा, तुळजापूरला जा, तुम्ही तिकडे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जा, कुठेही जा लांबूनच दर्शन. पण एकमेव असा माझा भगवंत आहे जो प्रत्येकाला आपल्या चरणाजवळ उभा भाविकासाठी भाविकासाठी विठू माझा, विठू कैवल्याचा गाभा, चैतन्याचा गाभा. त्या ठिकाणी आहे तो बाबा प्रत्येकासाठी. युगे 28 विठेवरी उभा. 28 युगापासून माझा भगवंत कटेवर हात ठेवून उभा आहे. ज्याला चंदनाचा गोड असा त्या ठिकाणी चंदनाचा टिळा लावला जातो असा माझा भगवंत. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटेवरी ठेवून या असा माझा भगवंत. पण आला कोणासाठी? कोणासाठी आला? माझ्या भक्त. ते गाणं आहे ना, भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी. हे भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी. उभा राहील विटेवरी. धनी मला इलत्वाना विठुरायाची पंढरी.
एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानपत्राला देवानं मंदिरात जागा दिली एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानपत्राला देवानं मंदिरात जागा दिली भक्ती खाऊन भक्ताला आला विठाल श्रीहरी भक्ती खाऊन भक्ताला आला विठाल श्रीहरी असा तो माझा भक्त पुंडलिक आला होता भक्त पुंडलिकासाठी मुळात म्हणजे रुक्मिणी आईसाहेब रुसून आल्या होत्या त्यांच्या शोधात आलं होतं पण कसं असतंय बाबा गरीबाचं जात असतंय मोठ्याचं जात असतंय खपून गरीबाचंच उघडं पडत असते खरंय कसंय देव बायकोसाठी आलं ते जातंय खपून शनी कारण तो देव आहे आमच्या एखाद्या पोराने करावं की जरा वैशू 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 लगेच आई म्हणा झाला बघ बायकोचा बैल जरा आपल्या बायकोचं नाव घेतलं की आयांना बाया लगेच म्हणतात बाई माझा पोरगा नव्हता असा पण आधी काय म्हणायची माझ्या पिंट्याचं एकदा लवकर लग्न होऊ दे म्हणजे जरा सुधरल म्हणजे आधीच बिघडलेला होता पण आता काय म्हणणार एकदा लग्न झाल्यावर माझा पिंट्या नव्हता बाई असा तुझा पिंट्या कसा होता ते आम्हाला माहिती आहे चांगलं तू नको सांगू पण कसं असते आता इथे बरीचशी बारकी बारकी पोरं टाळ घेऊन उभे राहिलेत महाराज आश्चर्य आहे मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी संस्कृती बाबा आता पाहायला मिळत नाही अशा ठिकाणी ही लहान लहान लेकरं टाळ घेऊन उभी आहेत फार फार मोठी आणि हे सगळं कार्य तुमच्या या मंडळामुळे होतंय ह्या तुमचं सुंदर असं कार्य शेवटी जावो युवलेस्य रूप लावी येले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी बाबा एवढं सुंदर कार्य तुम्ही या ठिकाणी करता या मुली टाळ घेऊन कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई बाबा एवढ्या सुंदर पोरी या ठिकाणी टाळ घेऊन उभ्या तिथं जरा टाळ्या वाजवा बरं त्यांच्यासाठी ह्या टाळ्या त्यांच्यासाठी नाही बरं का ह्या टाळ्या त्यांच्या आई वडिलांसाठी आहेत कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आपण सात्विक कोणाला म्हणायचं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज गडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा फार नाही त्या ठिकाणी तुकोबरा त्यांच्या आई वडिलांना फार धन्यता देतात पण अशी मुलं जन्माला यावीत नाही तर आजकाल बाबा फार काळ वाईट आहे एकदा काय झालं मी एका कीर्तन झालं असं प्यायला पाणी संपलं होतं ना आम्ही एका गावाच्या पारावरती येऊन बसलो बाबा तिथे एक मुलगा बसले त्या मुलाला म्हणलं बाबा खूप ताण लागली जरा पाणी मिळेल का मुलगा म्हणाला महाराज पाणी कशाला ताक घेताल का ताक अरे म्हणले वाह काय मुलगा आहे कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा म्हटलं बाळा ताक तर ताक म्हणलं खूप गरम पण झालंय म्हणलं ऊन पण लागतंय आण बाबा पाणी मागितलं होतं भगवंताची कृपा ताक मिळतंय तर का सोडा तर मुलगा गेला बाबा एक नाही 2 ग्लास घेऊन आला सगळ्यांनी ताक पिलं माझ्याबरोबर 2-3 माणसं होते सगळ्यांनी ताक पिलं म्हटलं महाराज अजून चालेल का म्हटलं घेऊन ये बाबा अजून मी कशाला नाही म्हणून मी इथं आणलं पण मी विचारलं बाबा ताक पिल्याच्यानंतर बाळा एवढा उधार का मी तर पाणी मागितलं होतं तुझ्या आई वडिलांनी म्हणे तुझ्यावरती खूप छान संस्कार केलेत मी पाणी मागितलं तुम्ही तू ताक आणून दिलं म्हणे महाराज काही नाही हो आई वडिलांचे संस्कार वगैरे काही नाही काय झालं ताक ठेवलं होतं आईनी त्याच्यामध्ये पडली माशी म्हटलं आता फेकून द्यायचं ते महाराजांना कोणाच्या तरी मुखात जाईल आता काय करता एकदा काय झालं बाबा एक मुलगा होता आणि शाळेतच गेला नाही 4 दिवस आणि मास्तर आले कोण आले मास्तर वा शब्बास तुम्हाला सोबत घेऊन जायला चालेल मास्तर आले आणि त्या आजोबांनी म्हटलं बाळा पिंट्या लप तुझे मास्तर आले कोण आले मास्तर आले पिंट्या लप तुझे मास्तर आले म्हणे आजोबा तुम्हीच लपा म्हणे मी का मास्तर तुझे आहेत का माझे आहेत कुणाचे आहेत पिंट्याचे आहेत बरोबर की नाही म्हणे मी का लपू कारण बाबा मी असं सांगितलंय मास्तरांना की माझे आजोबा मेरेत मी 12 दिवस शाळेत येणार
हा एवढे विचित्र मुलं. आता काय करतात, कीर्तन झालं, एका ठिकाणी कीर्तन झालं, चप्पलच घालत होते. आला ना एक मुलगा माझ्यासमोर, हा म्हणे महाराज तुम्ही कीर्तन फार छान केलं म्हणे, धन्यवाद बाळा, किती गोड चिंतन मांडलं, काय काय सांगितलं म्हणे, मला फार आवडलं. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर देतं का म्हणे, विचार म्हणे, मला सांगा माणूस एका पायावरती कधी उभा राहत असतो. बाबा मी फार वेळ विचार केला, हे कोणत्या ज्ञानेश्वरीत नाही, कोणत्या ग्रंथात नाही, कोणत्या घाट्यात नाही, कशातच नाही. आता याला उत्तर कसं देऊ म्हणे, बाळा मला काय येत म्हणे, कशाला ढेकळं कीर्तन करते का तू म्हणे, बाबा तूच सांग आता का कधी उभा राहतो. एका माणूस जेव्हा पॅन्ट घालीत असतो तेव्हा एका पाया उभा राहतो. आता मला सांगा, पॅन्टेचा आणि कीर्तनाचा लांब लांब पर्यंत संबंध नाही, पण पोरं ती पोरच, पण चांगली पोरं असावीत. हा जन्माला आले माझे बाबा, आऊसाहेबांनी संस्कार केले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती. मुलगा कोणाला म्हणावं आणि मुलगा कसा असावा, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कारण कूस तेवढी पवित्र असावी लागते. जे जाऊचे कोसे ताईंसाठी जोरात टाळ्या वाजवा बरं. त्यासाठी कूच पवित्र असावी लागते. काय असावी लागते? ते आहे ना एक प्रमाण तुकोबारायांचं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. त्यासाठी बीज शुद्ध असावं लागतं. माझ्या जिजाऊने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पोटात होते ना, तेव्हाच संस्कार द्यायला सुरुवात केली होती. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मान काढला, मुजरा मानाचा मान काढला. छत्रपती शिवाजी महाराज ज्याला हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे, ज्याला या महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्याचा अभिमान आहे, ज्याला छत्रपतींचा स्वाभिमान आहे. अरे या महाराष्ट्राचं दैवत असणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 रोजी 19 फेब्रुवारी कालपासून जयंती झाली. प्रत्येकाने काय अरे हा महाराष्ट्र आज आम्ही कीर्तन करतो त्याचं कारण आमचे छत्रपती शिवाजी महाराज. पाठीमागे बसणारे प्रत्येकाने काय हात वर करावे. पाठीमागे बसले काय ज्याला हिंदू धर्माचा अभिमान आहे, या महाराष्ट्रामध्ये या मातीमध्ये जन्माला आल्याचा अभिमान जे आहे प्रत्येकाने काय ज्याचा बाप दुसरा आहे ना त्याला काय वाजवणे. अरे महाराष्ट्राला अनेक राजे मिळाले, परंतु मिळालेला प्रत्येक राजा हा गुलामगिरीच्या छत्रछायेखाली बघायला गेला. अरे या
आणि वगळला गेला. अरे सजीव तो सोडात निर्जीव दगडालाही लाज वाटावी, निर्जीव दगडाने आपला अंग सारून घ्यावं अशी ती सत्ता होती आदिलशाहीची. अरे गुलामगिरीमध्ये भरडलेला हा स्वराज्य, गुलामगिरीमध्ये भरडलेला हा स्वराज्य, त्या जिजाऊने विचार करावा, त्या जिजाऊच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. अरे या महाराष्ट्राला आहे का कोणी वाली, अरे या महाराष्ट्राला आहे का कोणी वाली. अरे माझा शेतकरी राजा कधी सुखी होणार का नाही. अशाच काळोखात सजीव तो सोडात निर्जीव दगडाने हे आपला अंग सारून